चांगल्या म्हणतात म्हणे मारबत म्हणे फुलवेंद्या सुटू पोटऱ्या तुझ्या तोंड लहानसा आहे पण तुला सरक किती आहे तुझी काटू का काय जिबीच्या सेंटा तुझ्या अंगात आली असं लागतं म्हणे आणि म्हणून मला म्हणायचे आहे क्या मुकाबला करने वाले हिम्मत तो देख अपनी और ये समाज में क्या है हिम्मत तो देख मुकाबला करने वाले अरे हिम्मत तो देख अपनी ये समाज में क्या गए अरे कीमत तो देख अपने हमें छेड़ने वाले तेरा सीना फाड़ देंगे और ये लोग तो मोटा काट देंगे अरे हम तुझे जिंदा काट देंगे चढा म्हणे हिच्यावर एक एक नाही का आणि म्हणून मला म्हणायचं आहे माझ्यावर नाही तुझ्या घरचीवर आणि म्हणून म्हणायचं आहे अरे पत्नी कमर पे मटका बाई उठ जावेगा तुम्ही घरच्या बायकाची इज्जत करत नाही तर तुम्ही दुसऱ्यांच्या बायकाची इज्जत कराल का नाही दुसऱ्यांच्या लेकी बाळीची इज्जत कराल का नाही कधीच नाही आणि म्हणून अरे पत्नी कमर पे मटका बाई अरे फूट जावेगा गोरे हड़वे हड़वे चाल गोरे हड़वे हड़वे चाल घुंघरू टूट जाएगा चालू करतो मिस्त्री मनुष्य हा सिलवान असायला पाहिजे अरे असं नको भित्रा आणि कोणाचाही चावा घेते हा पालरीच्या कावरला कुठला कावरला कुठला कावरला कुठला 50% आरक्षण मिळाला म्हणे तर तू काय करशील म्हणे तुझ्या छातीवर उभी होऊन तुझ्या रक्त पेई तुझ्या आजच्या पाऱ्या बाहेर काढील आणि तुझे डोळे काढून चटणी वाटून या पूर्ण गावाला चालेल काय करशील म्हणजे मी काय करू शकत नाही तू हा विचार कर मी एक बाई आहे तू एक माणूस आहे मी म्हंटल तर तुझे एकही नाही का तुझ्या अंगाचे जे शरीर आहे नाही का पावभर मास नाही ठेवी पावभर मास हा एरिया असेल तुझा पण हा स्टेज आहे माझा हा एरिया असेल तुझा पण हा स्टेज आहे माझा आणि स्वतःने समजू नको या मैत्रीचा राजा अरे तुझ्यावरचे काही वाहून गेले हे निशान तुझ्यावरचे काही वाहून गेले अरे तू कोण्या गलीचा पाला मी हो सफेद निशाणवाली तर काय करतो तिरंग्यावाला तुझे एकच जमते निघू दे टाकू दे घेऊ दे हागळ गाणे म्हणे हागळ आम्हाला हा मूत्र सांगते पहिले आपला धोतर किती पाहिजे
आम्हाला तुझ्या सातबारा माहितच नाहीये मुत्री नाही आम्हाला तुला वाटत असत शिवाजी मॅडम लहानचीच आहे मा काहीच माहित नसे म्हणून तुला पुरा सातबारा माहित आहे मुत्री भरूनच आहे म्हणा तू ही मुद्रा तुझी बहिणी मुत्री मला म्हणायचं आहे अरे चिकले तुम्हाला हसून तुम्हा आणि अक्कल नाही अरे चिकले समोरले हसून तुम्हा अक्कल नाही आणि देव दारूच्या नाचे कशी दारू पाहिजे बिलकुल कोरी पाणी टाकला नाही जमा याले पाणी टाकला बिलकुल कोरी पाहिजे तरी कोटी नसेल तरी कोटी 2-3 माणसं तू वार करू शकतस पेल्यावर बिना पेल्यावर तू एक मुच्छत नाही माझा वजन तर पाय म्हणे तुझ्या वजनात तरी दम आहे का बैताडी नाही आहे का तुझ्या वजनात दम फुटबॉल जसं तुमचा दिसतो लहानचा पोराचा चेंडू कसा राहते तसा दिसतो अरे म्हणून मला म्हणायचं आहे अरे तिकडे जवळले असून आणि अक्कल नाही पेऊन दारूच्या नाचे पेऊन दारूच्या नाचे नाचता अरे अपने तरफ देख ले तेरी कितनी कमजोरी है अरे मेरा गड़ा हुआ पहिया निशान तू उखाड़ नहीं सकता अरे मला म्हणायचं आहे अंजनीच्या सुता आणि तुला रामाचा वरदान आणि अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान एक मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला अकलेच्या डुकराला अरे या अकलेच्या डुकराला जंगलाची रे अरे या अकलेच्या डुकराला जंगलाची रे आणि गावाबाहेर फिरते खाली सांगायची गरज नाही तुम्हाला माहितच आहे हा डुकर कसा चालते का डुकर एकदा सांगता एखाद्या डुकराचा चालतो हा सांग शिंग
नाव माझं आणि तुमची आता भाटवा लागते डुक्कर भाटवा हो का आणि म्हणून तुला म्हणायचं आहे या अकलेच्या डुकराया आणि या अकलेच्या डुकराया रान जंगलाची रे आना आणि या अकलेच्या डुकराया रान जंगलाची रे आना आणि गावाबाहेर फिरते गावाबाहेर फिरते पहिला तारखेत नाही जात निघणे हा फोड्या अय बैताळ बेलण्या तुझ्या तोंडामध्ये बेलणं टाकीन तर मागणं काढी जास्त नखरे करतील तर त्या तोंडात बंद करीन येणार फुकण्या बैताळ बेलणं याच्यासारखे दिसतो बरोबर दिसतात का तुझा थोपाट मध्ये चांगला असा आहे का फुलासारखा चिमून गेलास एकाच वार मध्ये 2-4 वार पडले तर तू अवचशील का पहिले आपला विचार कर वार मध्ये आणि मग त्याच्यानंतर पण आणि म्हणून काय म्हणते घर सोडून सारवत होती कोठा आता मुले या नंदनी याची माई एवढा मोठा बंगला सोडून त्या कोठ्यात काय करत होत माई कोठेवाली होती कोठे चालवे कोठे शेणानं हो का बैलाचा कोठा बैलाच्या कोठ्यामध्ये कोठे चालवे कशी असत माय कशी असतात ना आणि याची बहीण पाय कशी याची बहीण चढती तर मुतली मुत्री मुत्री मी रात्रीच सांगतो ना आम्हाला हापूड गाण्या म्हणजे हा मुत्रा आम्हाला माहितच आहे तुम्ही बहीण चड्डीत मुती तू चड्डीत मुत्री ते 2-2 पोरं चड्डीत मुते डिंपल लावून घ्या आपल्या बहिणीने म्हणून बापयाचा लुच्चा होता मोठा याची माय घर सोडून सारवत होती कोठा आणि याची बहीण चढतीत मुतली तर बाबा घर पण सारवत होती ना मुकत जाय याची बहीण नाही का मुकत जाय याची माय कोणत्या सारवत जाय कारण ते लहान होती बिचारी याची बहीण चढतीत मुतली पाहिजे मने बंगला पान ह्या यायले दिमाग केवढा आहे चड्डीत मुकले यायले याची काही हे नाही पण यायले बंगला पान ओटणार पाहिजे ना खिंडे खाली पण ओटणार म्हणून याची बहीण चड्डीत मुकली आणि याची बहीण चड्डीत मुकली मने पाहिजे बंगला पान आला गावा बाहेर फिरते खाली घाल
काय झालं हा धुरगेंड्या सुटूक बटरा ते मार्गच शिरवायला गेला मार्गच शिरवायला गेला मार्गच शिरवून झाली आणि यानं पेलन दारू या मुत्र्यानं एवढी दारू पेलन बाई या माणसानं याने होत नाही चालण्याचा तर होत नव्हता त्याच्या हातानं पाय मोडून गेले दारू टोकलं होऊन गेला पण दारूले नाही सोडे दारूले नाही सोडे हा आणि म्हणून मी काय म्हणते बाई आहे का झाले याच्या बाबाची याची सासू आहेत ते पट्टी पडी मेंटलच आहे का मेंटलच आहे नसलं तर त्याने विचारून घ्या त्याने विचारून घ्या मेंटलच आहे त्याची सासू मग त्याची सासू एवढी मेंटल याची बायको केवढी असत याने 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 चांगली फुटत असेल का नाही याचा मूर्खच मार्केटच करत असत कांद्याशिवाय ठेवत नसत ते पण हा नाही होय हा व्यक्ती कोणा हा तर काय गुणवान आहे का हा सुटो पोटरा जसा तुमच्या गावचा सुरेश ढोलक मास्टर आहे कारा आहे पण हा सारा उजवट त्याच्याच आहे तसा निशांत चाईल सुद्धा खूप गुणवान आहे त्याला काय म्हणत हा तो मड्डी माणूस आहे हा मड्डी माणूस जो मार्गात फिरवते फिरवून झाल्यावर चांगली पेटे फुल पॉवरची तो व्यक्ती आहे मी निशांत चाईल तुम्हाला नाही म्हणतो बा आपल्या अंगावर घ्यायचं नाही आणि मग मला म्हणायचं आहे याच्या होती चाले मध्ये तिचे झापड घाल झाले आणि पावडर लावून ओठाले पावडर लावून ओठाले म्हणते दिसते रूपवान अरे पावडर तुरी आणि पावडर लावून ओठाला मन दिसते रूपवान आणि आवाबाई फिरते खाली घालून एक रिकॉर्डिंग करावं घेऊन घेऊन